सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून नाशिक महानगरपालिका तसेच खासगी शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जानता राजा मैदानावर अक्षरशः सांस्कृतिक लढाई रंगवली आहे। दरम्यान सावरकर नगर येथील जानता राजा मैदान भव्य उत्साहाने फुलून गेले होते। ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर, ऐतिहासिक आणि पारंपरिक नृत्यांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवरायांच्या कार्याची आणि विचारांची आठवण घेऊन देत उपस्थितांनी स्वराज्याच्या आदर्शाचा जयघोष केलाय। समितीचे अध्यक्ष दीपक वाघचौरे, कार्याध्यक्ष नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष संदीप तांबे, उपाध्यक्षा श्रद्धा संदीप भोजने, सरचिटणीस निलेश भंदुरे, सचिव ऋषिकेश पाटील, सहसचिव भरत शिरसाट यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद रायते, सुरेश खांडेबहाले तसेच शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले। शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्षही मोठ्या संख्येने उपस्थित होते। सातपूरमध्ये यंदाचा शिवजन्मोत्सव केवळ उत्सव नाही, तर तो स्वाभिमान, संस्कार आणि शिवरायांप्रती अढळ श्रद्धेचा भव्य उत्स्फूर्त आविष्कार ठरणार आहे। शिवजन्मोत्सव मंडळ समिती यांचे हे 10वे वर्ष आहे साजरे करण्याचं आणि इतका सगळा जल्लोष बघून या चिमुकल्यांमध्ये नक्कीच मला खात्री पटली आहे की आपल्या नाशिकमध्ये खूप छान काम ह्या युवक युवतींचं ह्या समितीतर्फे चालू आहे। कारण हा एक संस्कार आहे ज्यामध्ये आपल्याला महाराज समजणार आहे आणि ह्या संस्कारामध्ये जेव्हा हे बालमन रमतं घडतं, हे 3 दिवस जे काही कार्यक्रम आज इथे उपस्थित असलेले सर्व कार्याध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, संपूर्ण समितीचे पदाधिकारी आहेत आणि आमचे नुकतेच नवनिर्वाचित सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक 10, 11 यांचे खरं तर खूप कौतुक आहे। समितीचे अध्यक्ष दीपक वाघचौरेजी, कार्याध्यक्ष अंकिता शिंदेजी, त्याचबरोबर उपाध्यक्ष संदीप तांबे, उपाध्यक्ष श्रद्धा संदीप भोजने, सचिटणीस निलेश भंदुरे, सचिव ऋषिकेश पाटील, सहसचिव भरत शिरसाट आणि प्रसिद्धी प्रमुख रवींद्र केरके या सगळ्यांना मनस्वी अभिनंदन करते की एवढा मोठा आपल्या महाराजांच्या चरित्राचं इथे जेव्हा हे चिमुकले प्रदर्शन करतात, खरंच आपले महाराज काय उंचीचे होते आणि रयतेसाठी, प्रजेसाठी किती त्यांच्यामध्ये सेवाभाव होता हे आम्हाला समजतं। आज नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून जाताना आम्ही नगरसेवक म्हणून झालो आणि आता जेव्हा एका जबाबदारीच्या पदावरती आहोत त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आपल्या महाराजांच्या आदर्शापुढे आपण अगदी तीळ मात्र सुद्धा नाही आहोत। त्यांच्या पायाच्या नखा इतकी जरी सेवा आपल्या सगळ्या नाशिककरांची आम्हाला करता आली तर निश्चितपणे आमचा जन्म साध्य होईल। येणाऱ्या कुंभमध्ये नाशिक नगरीसाठी आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे आणि ही संस्काराची आणि सेवेची शिदोरी जी आहे, नाशिक आपली सांस्कृतिक धरोहर देखील आहे आणि धार्मिक धरोहर देखील आहे आणि हा भगवा झेंडा अटकेबार ज्यांनी रोवला अशा शिवछत्रपती महाराज की जय, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवशंभू महाराज की जय, जय जिजाऊ जय। काम करणारे जे लोक आहेत त्याच्यातले 3 नगरसेवक झाले आणि मी पहिला अध्यक्ष या सर्वांच्या सहकार्याने होतो आणि मला सुद्धा त्यामुळे इथे ओळख मिळाली, ताकद मिळाली आणि सगळे एक विचारून या ठिकाणी काम करत असताना या ग्राउंडवरती हा जो कार्यक्रम होतो हा विषय मी तुम्हाला गाडीत सांगतो आत्ता
आणि हे ग्राउंड आमच्या समितीसाठी आम्हाला उपलब्ध करून द्यायचे याची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आपल्याला आपल्या कार्यकाळात करून घ्यायची आहे आणि आपल्या समितीनं हे ग्राउंड कायमचं झालं पाहिजे कारण या ग्राउंडवर खूप लोकांचा जिव्हाळा निर्माण झालेला आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो व आपण या ठिकाणी समितीच्या विनंतीला मान देऊन आलात आपले आभार मानतो. धन्यवाद. नागपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मी आपल्या नाशिकच्या महापौर हिमगौरी आडकेताई यांचे स्वागत करते. उपस्थित मान्यवर पदाधिकारी, पालकवर्ग, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे मी स्वागत करते आणि विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद. आज त्यांनी भरपूर जल्लोषात आज त्यांनी सगळं सादरीकरण केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांना पाठबळ देणारे त्यांचे पालकवर्ग व शिक्षकवर्ग आणि मुख्याध्यापक यांचे धन्यवाद करते मी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. समितीला कार्यक्रमाला येऊन हा सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ताई, आपण गेल्या 9 वर्षापासून हा शिवजयंतीचा सोहळा एक गाव शिवजयंती आपण करत असतो आणि या शिवजयंतीमध्ये सर्व समाजातील बांधव एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण गेल्या 9 वर्षापासून मोठ्या दिवसात करत आहोत. तर यावर्षी आपण 14 फेब्रुवारीला बरोबर मेळावा घेऊन 2,500 कामगारांना आपण बोलवून त्यांना जवळपास 922 मुलांना आपण रोजगार दिलेला आहे. देऊन कामावर रुजू केलेला आहे. जवळपास 15,000 ते 8 लाख रुपये पॅकेज पर्यंत आपण त्यांना यावर्षी पॅकेज दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आज सर्व शालेय विद्यार्थ्यांचा हा शाळेचे जे मुलं असतील त्यांना आपण सर्वांना एकत्रित करून व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. 11 तारखेला आपण महाराष्ट्राची परंपरा ही महाराष्ट्राची गाथा आपण 125 कलाकारांचा सादरीकरण करणार आहोत. 11:30 वाजता महाराजांचा पाळणा असणार आहे 12 वाजता रात्री आणि 19 शिवशंभू हे महाराष्ट्र आपण 130 कलाकारांचं ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक असं महाराष्ट्र आपण इथे सादर करणार आहोत. या कार्यक्रमाला नाशिक मनपाचे मनीषा चक्रे आयुक्त, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी मित्र मॅडम चौधरी आपले महापौर यांचं भरघोस योगदान यावर्षी आपल्याला मिळालेलं आहे आणि यापुढे नाही. तातपूर पोलीस स्टेशन, तातपूर पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया या सर्वांचे आभार. कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.